आजच्या ठळक बातम्या। 10 तोळे सोने असलेली बॅग केली परत। मनोज जरांगे यांचे खोपोलीत स्वागत। विसर्जनादरम्यान बुडालेल्या युवकाचा शोध। दापोली नगरपंचायतीकडून रात्री खड्डे भरणी। 1.5 दिवसांच्या गणरायांना निरोप। आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात। दिनांक 27 ऑगस्ट रोजी संजय टेरवकर यांनी आपल्या मुलीची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली असल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल केली होती। रस्त्यावर पडलेली बॅग कुळवंडी गावचे संतोष नरळकर यांना सापडली होती। ती बॅग कोणाची याचा शोध लागत नव्हता। त्या बॅगमध्ये कोणतेही कागदपत्र नव्हते। अखेर याबाबतचे वृत्त प्रसारित होताच दिनांक 28 ऑगस्ट रोजी खेड पोलिसाच्या समक्ष ती दागिन्यांनी भरलेली बॅग संजय टेरवकर यांना परत केली। संतोष नरळकर यांच्या या निस्वार्थीपणाचे पोलीस आणि सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे। आज मला फार आनंद वाटतोय। आज माझ्या मुलीची जी मौल्यवान दागिन्याची बॅग 26 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 5:30च्या दरम्यान जी कुळवंडी या गावी हरवली होती, ती आज मला ह्या पोलीस स्टेशन आवारात जे माझे कुळवंडी गावचे संतोष नरळकर आणि मंदार भोसले हे माझे आज माझ्या दृष्टीने ईश्वरच आहेत। ज्या मौल्यवान दागिन्याची बॅग त्यांना त्या कुळवंडी रस्त्यामध्ये पडलेली सापडली, त्यांनी बराच प्रयत्न केला, पण जेव्हा मी पोलीस स्टेशनला नोंद केल्यानंतर मला प्रश्न पडला होता की काय करावे, कशा पद्धतीने ही माझी वस्तू हरवलेली मिळवायची। कारण का जी वस्तू माझी हरवली होती त्याच्यात माझा ID प्रूफ असा काहीच नव्हता। त्यामुळे ज्यांना कोणाला मिळालेले ते देखील तळमळत असणार की ज्याला वस्तू ज्याची आहे त्याला देण्यासाठी। परंतु माझ्या लक्षात आलं किंवा बाळू संगरे साहेब जे माझ्या कोकणचे आज पत्रकार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी मला एक सजेस्ट केलं की आपल्याला ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, ज्यांना कोणाला वस्तू मिळाले त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक माध्यम आहे आपल्या। फार तुम्ही माझ्यासाठी ईश्वरच आहात, त्यांना देखील मी शब्दप्रयोग केला। अशा ह्या सामाजिक एक बांधिलकी असलेले असे सचिनजी निकम साहेब अशी देखील माणसं असणं फार गरजेचं आहे। आणि या सर्वांचं मी तसेच कुलवंडी वासियांचं देखील मी आभार मानेन। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात उपोषण सुरू करणार असल्याने ते मुंबईकडे निघाले होते। मुंबईकडे जाताना रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मनोज जरांगे पाटील यांचे मध्यरात्री उशिरा आगमन झाले। सकल मराठा समाज बांधव खालापूर तालुका यांच्या वतीने मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। तसेच खालापूर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत निघालेल्या असंख्य सकल मराठा समाज बांधव यांना बिस्किट आणि पाण्याचं वाटप करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, लाख मराठा कोटी मराठा, लाख मराठा कोटी मराठा। खेड तालुक्यातील अलसुरे येथे 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे। मंगेश पाटील नावाचा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दुसऱ्या तरुणाने कसाबसा पोहत किनारा गाठला, मात्र मंगेश पाटील हा युवक नदीच्या पाण्यात बुडाल्याचं समोर आलं आहे। या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे। दापोली शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीने रात्री खड्डे बुजवले, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी प्रश्नांची सरबत्ती करत नगरपंचायतीच्या कारभाराची पोलखोल केली आहे। 26 ऑगस्टला रात्री 8:30च्या सुमारास कंत्राटदाराकडून दापोली शहरातील रस्त्याचे खड्डे भरण्याचं काम सुरू होतं। नगरपंचायतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम रात्री 8:30 नंतर सुरू केलं। रात्रीच खड्डे भरले तर गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि उत्सव काळात नागरिकांना दिलासा देता येईल असा उद्देश होता, मात्र रात्रीच्या अंधारात खड्डे भरण्याचे केलेले काम थांबविण्यात आले। रात्रीचे 8:30 वाजलेत आणि बुरोंडी नाक्यामध्ये आता खड्डे बुजवायचं काम सुरू आहे। आपण त्यांना विचारू, त्यांना कुणी सांगितलं खड्डे बुजवायला? तुम्हाला कुणी सांगितलं खड्डे बुजवायला? मग आत्ता एवढ्या संध्याकाळी बुजवताय? कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तुमचा? नगरसेवकांनी आत्ता ही वेळ आहे खड्डे दिवसभरात, आता पाऊस नव्हता तेव्हा खड्डे बुजवायला पाहिजेत ना। आता तुम्हाला दिसणार काय याच्यामध्ये? हे बघा, आता यांनी इथे खड्ड्यात टाकलंय कॉन्क्रीट,
आत्ता त्यांनी 8:30 नंतर आता खड्डे बुजवायला सुरुवात केली. हे मटेरियल सगळं आणून टाकलं आहे. हे बघा आपल्याला दिसतं आहे मटेरियल. संध्याकाळचे 8:30 वाजलेत. उद्या सकाळी गणपती आहेत आणि गणपतीच्या तोंडावर हे आत्ता खड्डे बुजवायला घेतले होते. एवढे दिवस नगरपंचायत झोपली होती का असा प्रश्न आता निर्माण होतोय. करा, काम चालू करा. तुमच्यावर कोण मुकादम नाही काय? नाही हो, कोण नाही? आम्ही नाक्यावरची माणसं. नाक्यावरची माणसं आहेत. आणि मटेरियल कुणी टाकलं? मटेरियल टाकलं कुणी? मटेरियल आणून कुणी टाकलं? राहुल राठोडने आणून टाकलं. होय काय? राहुल राठोडने आणून टाकलंय. ठीक आहे. शासनमध्येच दापोलीमध्ये आता प्रत्येकाच्या घरात गणपती येण्याची वेळ झाली. गणपती आतुरतेने आणण्यासाठी लोक वाट बघतायत आणि दापोलीमध्ये आजही रस्त्यांवरचे खड्डे तसेच आहेत. शासनातर्फे दापोली नगरपंचायततर्फे या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की गणपतीचे खड्डे या ठिकाणी भरण्यात येतील, परंतु गणपतीच्या येण्याच्या आदल्या रात्री या ठिकाणी आपण एक खड्ड्यात बघताय की खडी टाकून या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम करतायत. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं सिमेंट किंवा वाळू यामध्ये नाही. नावाला खड्डे बुजवायचे म्हणून बुजवतायत आणि लोकांना या ठिकाणी लोकांची फसवणूक करण्याचं काम आहे. लोकांना पुन्हा एकदा जे गणपतीसाठी जे लोक मुंबई पुण्यावरून येत आहेत, जे लोक मुंबईतून या ठिकाणी येत आहेत, त्यांना पुन्हा एकदा या खड्ड्यातून लोकांना पुढे जावं लागणार आहे. या अशा पद्धतीनं या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आम्ही दापोली नगरपंचायतचा या माध्यमातून निषेध करतो की आपण गणपतीच्या सणाला येणाऱ्या लोकांना आपण त्रासमुक्त करणार होता, परंतु या अशा पद्धतीच्या खडी टाकून आपण लोकांना अजून त्रास देणार आहे. कदाचित याच्यात पडून देखील लोक पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी व्यवस्थित खड्डे बुजवले नाहीत तर येत्या काळात नगरपंचायतला याची उत्तरं द्यावी लागतील. पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत संततधार पावसात 1.5 दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. जिल्ह्यातील 13,844 घरगुती आणि 7 सार्वजनिक गणपतींचे समुद्र नदीत विसर्जन करण्यात आले. किनाऱ्यावर गर्दी होऊ नये आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दलातर्फे ग्रामीण आणि शहरी भागात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 1,69,417 घरगुती गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना झाली आहे. गणेशाची भक्तिभावाने आराधना केल्यानंतर 1.5 दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. घराघरामध्ये मंगलमय वातावरण पाहायला मिळत होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.